11th ॲडमिशन 2025-26 मध्ये भरपूर अशा कमेंट्स येत आहे की भरपूर विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे राहून गेलेले आहे। तर यामध्ये कोणी पार्ट 1 भरलेला आहे तर पार्ट 2 बाकी आहे आणि असे सुद्धा विद्यार्थी आहे की ज्यांना ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेसबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही आहे। तर असे विद्यार्थी आता या ॲडमिशन प्रोसेसमध्ये फॉर्म भरू शकणार का, यांना 11वीसाठी प्रवेश मिळणार किंवा नाही मिळणार या संदर्भात भरपूर साऱ्या कमेंट्स आलेल्या आहेत। तर त्यांच्यासाठी आपण हा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे। तरी ज्यांनी आतापर्यंत एकही फॉर्म भरलेला नसेल, म्हणजे नोंदणीसुद्धा केली नसेल, ज्यामध्ये पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 फॉर्म असतात। पार्ट 1 मध्ये आपण रजिस्ट्रेशन करतो, पार्ट 2 मध्ये आपल्याला कॉलेजचे नाव द्यायचे असतात। अशा प्रकारे 2 फॉर्म भरायचे आहे। तर आतापर्यंत ज्यांनी नोंदणी केली नसेल ते विद्यार्थी किंवा ज्यांनी पार्ट 1 भरलेला आहे म्हणजे रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे, त्यांचं रजिस्ट्रेशनसुद्धा इनकम्प्लीट आहे, डॉक्युमेंट्स अपलोड केलेले नाही आहे, अशा प्रकारे जर तुमच्यासोबत झालेलं असेल तर ते विद्यार्थी त्यानंतर पार्ट 2 म्हणजे कॉलेजचे नाव टाकलेले नाही आहे किंवा फॉर्म लॉक केलेला नाही आहे असे संपूर्ण विद्यार्थी, म्हणजे साधारणतः ज्यांचे फॉर्म दोन्ही फॉर्म पार्ट 1 आणि पार्ट 2 हे लॉक नाही आहे, इनकम्प्लीट आहे आणि ते मेरिट लिस्टमध्ये आलेले नाही आहे, अशाबद्दलचे जेही विद्यार्थी असेल ज्यांनी ऑप्शन फॉर्मसुद्धा भरलेला नाही आहे, म्हणजे कॉलेजचा जे नाव टाकायचे असतात ते नावसुद्धा तुम्ही टाकू शकलेलं नाही आहे, तर आम्ही फॉर्म कधी भरू शकणार अशाबद्दल भरपूर साऱ्या कमेंट्स येत आहे। तर संपूर्ण विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहे। यामध्ये आपल्याकडे ऑप्शन देण्यात आलेले आहे। तर 11 डिपार्टमेंट 2025-26 यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे की ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म बाकी असेल, जे विद्यार्थी राऊंड 1 साठी फॉर्म भरू शकलेले नाही आहेत, ते संपूर्ण विद्यार्थी राऊंड 2 साठी यामध्ये तुम्ही तुमचे नवीन रजिस्ट्रेशनसुद्धा करू शकता, फॉर्म एडिटसुद्धा करू शकता, कॉलेजचे नाव चेंजसुद्धा करू शकता, संपूर्ण चेंजेस तुम्ही राऊंड 2 मध्ये करू शकता। तर आता राऊंड 2 कधी होणार आहे अशाबद्दल सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला असेल। तर राऊंड 2 कधी होणार आहे या संदर्भात सुद्धा संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण स्टेप बाय स्टेप जे अपडेट आहे ह्या संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर वेळोवेळी देण्यात येत आहे आणि येणारे अपडेटसुद्धा देण्यात येणार। तर बघू शकता राऊंड 2 मध्ये संपूर्ण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, ज्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल किंवा ज्यांनी पार्ट 1 भरलेला आहे, पार्ट 2 भरलेला नाही आहे किंवा पार्ट 1 पार्ट 2 दोन्हीसुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। जेव्हा राऊंड 2 सुरू होणार त्याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर यामध्ये आता राऊंड 2 कधी होणार तर बघू शकता एक टाइम टेबल आलेला आहे आपल्याजवळ। तर बघू शकता अशा प्रकारे एक टाइम टेबल मिळालेला आहे। यामध्ये राऊंड 1 ची संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे। आपण लास्ट व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती दिलेली होती की जो राऊंड 1 होणार आहे त्यांचं जे अलॉटमेंट कधी होणार आहे। तर बघू शकता 26 जूनला राऊंड 1 चा रिझल्ट लागेल, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म लॉक आहे पार्ट 1 पार्ट 2 त्यांचे जे अलॉटमेंट आहे हे अलॉटमेंट 26 तारखेला सकाळी 11 वाजता होणार आहे। अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलचा SMS सुद्धा येऊ शकतो किंवा तुम्ही डायरेक्टली साईडवर येऊन सुद्धा तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता। अलॉटमेंट म्हणजे तुम्हाला कोणते कॉलेज मिळालेले आहे या प्रकारे, आणि अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्ही 27 ते 3 या तारखेमध्ये तुम्ही प्रवेश घेणार, म्हणजे ज्यांची पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागेल ते विद्यार्थी। आणि आता ज्यांना राऊंड 2 भरायचा असेल ते विद्यार्थी राऊंड 2 कधी भरू शकतात तर बघा 5 जुलैला राऊंड 2 साठी किती जागा शिल्लक राहिलेल्या आहे ह्या जागा आपल्याला साईडवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। म्हणजे की राऊंड 1 मध्ये जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यानंतर ज्या जागा शिल्लक राहतील त्या जागा तुम्हाला माहिती पडणार आहे किती तारखेला 5 जुलैला, आणि ते सुद्धा साईडवर त्याबद्दलची माहिती आपण तुम्हाला वेळेवर देऊ की किती जागा शिल्लक राहिलेल्या आहे आणि कोणत्या कॉलेजला आणि कोणत्या स्ट्रीमसाठी, म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्सबद्दल किती जागा आणि कोणत्या कास्टसाठी जागा शिल्लक आहे, अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती देण्यात येणार। त्यानुसार मग तुम्हाला इथून 7 तारीख अंदाजे म्हणजे 7 तारीख किंवा 8 तारखेला तुमचे राऊंड 2 चे फॉर्म सुरू होणार। या राऊंड 2 च्या फॉर्ममध्ये तुम्हाला पार्ट 1 भरावा लागेल आणि पार्ट 2 भरावा लागेल। समजा ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट 1 ऑलरेडी भरलेला आहे तो विद्यार्थी पार्ट 1 जो त्याचा भरलेला आहे तो पार्ट 1 चेक करेल, आणि त्या पार्ट 1 मध्ये जर तुम्हाला काही एडिट करायचं असलं, म्हणजे काही तुम्हाला वाटलेलं आहे चुकलेलं आहे किंवा तुम्हाला कास्ट चेंज किंवा समथिंग काहीही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही पार्ट 1 सुद्धा एडिट करू शकता। त्यानंतर पार्ट 1 एडिट केल्यानंतर तुम्हाला हा लॉक करणे आहे, लॉक केल्यानंतर तुम्हाला पार्ट 2 ओपन होऊन जाईल। तेव्हाच पार्ट 2 मध्ये तुम्ही टाकणार आहे कॉलेजचे नाव तुम्हाला 1 ते 10 मध्ये तुम्ही टाकू शकता,
तर कॉलेजचे नाव टाकावं लागेल आणि पार्ट 2 जो असणार आहे तुम्हाला हा सुद्धा तुम्हाला लॉक करावा लागेल। त्यानंतर पार्ट 2 जो आहे हा तुम्हाला लॉक करावा लागेल। एकदा तुम्ही दोन्ही जे तुमचे पार्ट 1 आणि पार्ट 2 हे जर तुम्ही लॉक केले म्हणजे तुमचा फॉर्म ओके आहे, कन्फर्म होणार आणि त्यानंतर यांची लागणार मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला जेव्हा कॉलेजचे अलॉटमेंट होईल यामध्ये संपूर्ण विद्यार्थी इलिजिबल असणार आहे। म्हणून ज्यांचेही रजिस्ट्रेशन राहिलेले आहे, ज्यांनीही पार्ट 1 भरला, पार्ट 2 बाकी आहे किंवा त्यांचा फॉर्म चुकलेला आहे, कॉलेजचे नावं कमी टाकलेले आहे, तुम्हाला ऑप्शन आहे राऊंड 2 मध्ये आणि राऊंड 2 मध्ये तुम्हाला संपूर्ण फॉर्म ओपन करता येईल, संपूर्ण फॉर्म एडिट करता येईल, संपूर्ण फॉर्म परत भरता येणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी घाबरण्याची गरज नाही आहे। फक्त एवढंच आहे की जो टाइम टेबल येणार आहे त्या टाइम टेबलवर तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल, कारण जर तुमच्याकडून डेट मिस झाली तर तुम्ही परत दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकणार नाही आहे। आणि आपण पहिल्या राऊंडमध्ये चेक केलेलं आहे की भरपूर साईटमध्ये प्रॉब्लेम आहे, साईट लॉग इन होत नाही आहे, खूप साऱ्या अशा अडचणी निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळे राऊंड 2 मध्ये विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी फॉर्म सुरू झाल्याबरोबरच तुम्ही तुमचे फॉर्म भरून घ्या, जेणेकरून तुम्हाला शेवटच्या डेटपर्यंत वाट बघू नका। साईटमध्ये प्रॉब्लेम आहे, साईट खूप स्लो चालत आहे, एरर देत आहे, त्यामुळे आणि संपूर्ण अपडेट वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तरी ज्यांनाही राऊंड 2 भरायचा असेल ते विद्यार्थी 5 तारखेपर्यंत काही करू शकत नाही। 5 जुलै 2025 पर्यंत तुम्हाला वेट करणं आहे। 5 जुलै 2025 नंतर संपूर्ण टाइम टेबल येईल आपल्याजवळ, तो टाइम टेबल तुम्हाला सांगण्यात येईल आणि त्या प्रकारे तुमचे राऊंड 2 ची प्रोसेस स्टेप बाय स्टेप चालणार। तर आता 26 तारखेपर्यंत ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना वेट करणं आहे, कारण की यामध्ये जे मायनॉरिटी स्टुडंट आहे, जे मॅनेजमेंट कोट्यामधून ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे अलॉटमेंट होणार आणि त्यांना प्रवेश दिला जाणार आणि त्यानंतर 26 तारखेला जे विद्यार्थ्यांनी रेग्युलर राऊंड भरलेला आहे त्यांचे अलॉटमेंट होणार। यामध्ये तुम्हाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आणि संपूर्ण ज्या अपडेट आहे स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनलवर देण्यात येत आहेत। तरी ज्यांनाही कुठे अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा। जर जास्तीत जास्त कमेंट्स आल्या तर त्या सब्जेक्टवर म्हणजे तुम्ही जे कमेंट्स करणार त्यावर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ देण्यात येणार आणि त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण तुमचे जे डाऊट्स आहे हे क्लिअर होणार। तर 11th ॲडमिशन 2025-26 बद्दल ही एक अपडेट होती। यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा। टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवू शकता, त्यावरती सुद्धा भरपूर अपडेट देणे सुरू राहतात। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।